जॉब चेंज करताना नवीन कंपनी जॉईन करण्याच्या घाई गडबडीमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या प्रिव्हियस कंपनीचे ॲसेट्स किंवा लॅपटॉप सबमिशन राहून जातं आणि या गोष्टी आपण नवीन कंपनी जॉईन केल्याच्या नंतर सबमिट करतो. अशा वेळेस कंपनीच्या पॉलिसीनुसार ज्या दिवशी तुम्ही ॲसेट्स किंवा लॅपटॉप सबमिट करता तीच डेट तुमच्या डॉक्युमेंट्सवरती ॲज अ लास्ट वर्किंग डे म्हणून येते आणि या सिच्युएशनमध्ये तुमची करंट कंपनी आणि प्रिव्हियस कंपनी यांच्या डेट ओव्हरलॅप होतात आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये ड्युअल एम्प्लॉयमेंट असा फीडबॅक येतो. तर बऱ्याच जणांचा डाऊट आहे की असा ड्युअल एम्प्लॉयमेंट फीडबॅक आला तर त्याला हँडल कसं करायचं. तर सर्वात पहिले एक गोष्ट समजून घ्या की ॲसेट्स किंवा लॅपटॉप सबमिट करणं किंवा कलेक्ट करणं हे ऍक्च्युअल वर्किंग नाहीये. तर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन टीम तुमची सॅलरी, तुमचा पीएफ ओव्हरलॅप आहे का या गोष्टी चेक करत असते. तर ही सिच्युएशन हँडल करण्यासाठी पहिला पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या प्रिव्हियस एचआरला जो रेजिग्नेशन ईमेल लिहिलाय आणि त्यामध्ये तुमची रिलीज डेटची डिमांड केली आहे तो ईमेल आणि एचआर रेजिग्नेशन ऍक्सेप्ट केल्याचा ईमेलला रिप्लाय हा प्रूफ तुम्ही रेडी ठेवा. यामध्ये तुमचं इंटेन्शन आणि रिलीज डेट दोन्ही क्लिअर होतील. यामध्ये दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या प्रिव्हियस एचआरला एक पोलाइटली ईमेल लिहा आणि त्यामध्ये मेन्शन करा की द लास्ट वर्किंग डेट विच इज मेन्शन इन माय डॉक्युमेंट वॉज नॉट ऍक्च्युअली वर्किंग डे, इट वॉज जस्ट लॅपटॉप और ॲसेट सबमिशन डेट. हा क्लॅरिफिकेशन ईमेल तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरेल. आणि त्यानंतर तुमच्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन टीमला एक एक्सप्लेनेशनसाठी ईमेल लिहा आणि त्यामध्ये क्लिअर मेन्शन करा सॅलरी, पीएफ किंवा ऍक्च्युअल वर्किंग डे ओव्हरलॅप नसून ही डेट फक्त लॅपटॉप किंवा ॲसेट सबमिशनमुळे ओव्हरलॅप झाली आहे. या प्रोसेसमध्ये फक्त ऑनेस्ट राहणं गरजेचं आहे. कुठे फेक डॉक्युमेंट्स लावू नका, खोटं बोलू नका. ही प्रोसेस फॉलो केल्यावर तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन 100% क्लिअर होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनची पूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.